शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार महेश कोटे यांच्या प्रचाराची सांगता खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली। आज विधानसभेच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आणि त्यामुळे प्रत्येक पक्षानं प्रत्येक विधानसभानिहाय अनेक मोठ्या छोट्या सभा घेतल्या। दरम्यान आपल्या सभेला सुरुवात करताना खासदार सुप्रिया सुळे यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला। या समाचार घेतल्यानंतर त्यांनी महेश कोटे यांना निवडून द्या असं आवाहनही केलं। जे महाराष्ट्राचं आहे ते महाराष्ट्रातच राहील, त्याच्यासाठी दिल्लीच्या तख्तावर लढाई करावी लागेल। तर तुमची लेख आणि महेश भाऊ लढू हा शब्द देण्यासाठी मी आली। माझी लढाई कुठल्याही राज्याशी नाही, तुमचाही मान सन्मान हो, आमचाही, आमची पोरांचं भलं व्हावं, तुमच्याही पोरांचं भलं व्हावं, पण आमच्या श्रीनिवास आणि आमच्या घरातल्या पोरांचा तोंडाचा घास काढून घेऊ नका, हे अमान्य आहे मला। आणि हे दुर्दैव आहे की हे जे आत्ताचं सरकार आलंय ना, हे सगळं दिल्लीवरनंच चालतंय। पण आपण स्वाभिमानी मराठी माणसं, सोलापूरची स्वाभिमानी मराठी माणसं, अर्धी भाकरी खाऊ पण स्वतःच्या स्वाभिमानाने जगू। याच्यासाठीच मी तुम्हाला म्हणते, एक स्वाभिमानी माणूस जो तुमचा माझा सेवक असणारे, आपल्या हक्काचा माणूस असणारे, ज्याचं काम तुम्ही पाहिलेलं आहे, असे एक नंबरचे महेश भाऊ यांच्यासाठी मी मतं मागायला आले। याचवेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी रामकृष्ण हरी वाजवा तुतारीचा नाराही दिला। रामकृष्ण हरी वाजवा तुतारी, रामकृष्ण हरी वाजवा तुतारी। त्याचबरोबर खासदार सुप्रिया सुळे यांनी महेश कोटेंना कौतुकाची थाप दिली। या सभेला तुफान गर्दी झाली होती। यावेळी व्यासपीठावर सुधीर खरटमल, महेश गादेकर, मनोहर सपाटे, पद्माकर काळे, माजी नगरसेवक सुरेश पाटील, नागेश बल्लाळ, महादेव चाकोते, उदयशंकर चाकोते, बिज्जू प्रधाने, प्रथमेश कोटे, अक्षय वाक्से, सुनीता रोटे, प्रतीक्षा चव्हाण यांच्यासह महाविकास आघाडीतील प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते।